आषाढी वारीच्या निमित्तानं गोंदवलेकर महाराजांच्या दिंडीचं प्रस्थान पुढे चाललेलं आहे आणि या वारीमध्ये सामील झालेले रत्नागिरीच्या ताई इथं आहेत। ताई किती वर्ष वारी करताय? सुलक्षणा सुधाकर सावंत, आता हे 18 वर्ष 18व। काय अनुभव आला तुम्हाला महाराजांच्या पालखीमध्ये? हे एक वेगळं असतं, इथला अनुभव जो आहे की नाही आपण वर्णन करू शकत नाही, आपला हृदय भरून येतं आणि दरवर्षी आपल्याला मिळू द्यायची वारी। किती लोक आलात तुम्ही? मग एकटीच आय अलोन। त्याचबरोबर बारामतीवरून काही आमच्या तरुण मुली आल्या आहेत, त्यांचा अनुभव घ्या आपण। नाव सांगा। नकुसा राजेंद्र कोरटकर। किती वर्ष वारी करताय? तिसरी वर्ष। तिसरं वर्ष। काय अनुभव आला वारीचा? एक आनंद काय असतो हे खऱ्या अर्थाने इथे येऊन समजलं। तुला काय अनुभव आला ताई? आनंद आनंद शब्दात सांगता येत नाही हा आनंद। महाराजांच्या कृपेने आलेला आनंद शब्दात सांगता येत नाही, त्यामुळं यांच्या मनामध्ये एकच आहे, पाऊले चालती पंढरीची वाट। रामकृष्णारी। चला, गोंदवलेकर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये सोलापूरचे भाविक भक्तजन या ठिकाणी या पालखी सोहळ्यामध्ये चाललेले आहेत। आपण त्यांच्याकडून थोडासा अनुभव जाणून घेऊया। नमस्कार मॅडम। जय श्रीराम। वारीचा सोहळा अतिशय नयनरम्य आणि अद्भुत आहे। खूप छान, प्रत्येकाने वारीचा अनुभव एकदा तरी घ्यावा आयुष्यात। जरी आळंदीची जमली नाही तरी महाराजांबरोबर तरी घ्यावी। प्रस्थान अतिशय सुरख झालेलं आहे आणि नियोजन अतिशय उत्तम आहे। जय श्रीराम। जय श्रीराम। जय श्रीराम। माझी ही 9वी वारी आहे आणि महाराजांच्या कृपेने महाराज सद्गुरूंचरणी लीन होऊन सांगते की 9वीत आहे। कमीत कमी 13 व्हाव्या, जास्तीत जास्त महाराज किती करून घेतील ते महाराजांनाच माहिती, मला माहिती नाही। माझ्या मिस्टरांची 13वी आहे। गोंदवलेकर महाराजांच्या 13 वर्षाला मी येतोय आणि अतिशय मस्त प्रसन्न वाटतंय। आणि आपण कसं घरी अजिबात कुठे फिरत नाही, काय नाही, पण ह्या माझ्या वारीमध्ये 100 किलोमीटर आपण चालतो आणि अतिशय सगळे आपले जे सोबतचे हे आहेत सहकारी ते अतिशय आनंदानं वारीचा हे करतात, लाभ घेतात। जय श्रीराम। मी ना माझी 5वी वारी आहे आणि मला इतकं चांगले सहकारी मिळतात, मी घर सुद्धा विसरते, त्याच्यामध्ये मी सगळं माझं घर जमावते आणि मला वारीचा एवढा आनंद मिळतो। मी वाट बघते हे वर्ष आली की पुढची कधी येणार। माझी 5वी वारी आहे, जेवढी होईल तेवढी मी करणार महाराज। नमस्कार, मी प्रमोद देशपांडे, सोलापूर आलोय। पालखी म्हणजे आनंद सोहळा आहे, फक्त तिचा आनंद घ्यायचा आणि आनंद लुटायचा एवढंच काम आहे। खूप खूप छान वाटतं, प्रत्येकाने याचा अनुभव घ्यायला पाहिजे। आपल्या आयुष्यात आपण प्रत्येकाने एकदा ना एकदा तर पालखीसोबत दिंडीसोबत जाणं खूप महत्वाचं आहे। जय श्रीराम। जय सिद्धेश्वर महाराज। आम्ही आज सोलापूरकर इथे पालखीला गोंदवलेला काल मुक्कामाला आलो। मी श्रीपाद आरोळे, माझी ही प्रथम वारी आहे। माझ्या आता 61 वर्षात माझं म्हणजे पूर्ण होत आहे आणि माझं एक स्वप्न होतं की आपण कुठली तरी वारी करावी अशी पायी। तर आज ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रेरणा मला मिळाली आणि आमचे जे संयोजक आहेत ते श्री प्रमोद देशपांडे यांच्यामुळे मला हा योग आलेला आहे। धन्यवाद त्यांचे पण, आणि खरोखरच खूप छान वाटतंय। जय श्रीराम। पुन्हा नमस्कार, मी प्रेरणा देशपांडे। मी पहिल्यांदा 10वी नंतर वारी केली, त्यानंतर मला इतकी ओढ लागली वारीची की दरवर्षी मी माझ्या काकांना सांगते की मी काही असू दे, मी येणारच तुमच्या सोबत। आणि ते असतात, सगळे असतात, त्यामुळे मला कसलंच काही वाटत नाही आणि महाराज सगळं करून घेतात। मला असं वाटत नाही की माझ्याकडे होणार नाही, काही नाही, सगळं छान होतं। थँक्यू, धन्यवाद। मी कॉलेज, आता माझं कॉलेज चालू आहे पण सध्या सुट्ट्या आहेत, त्यामुळं आले वारीला। अध्यात्माची आवड केव्हापासून निर्माण झाली? आमच्या घरात लहानपणापासून आपल्या महाराजांचं करतात, त्यामुळे मला लहानपणापासून महाराजांच्या। गोंदवलेकर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झालेलं आहे आणि या सोहळ्यामध्ये एक तरुण तडफदार वारकरी, वय वर्ष 82, या पुण्याच्या आहेत आणि गेले 37 वर्ष हे महाराजांच्या वारीमध्ये दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरला जातात। त्यांच्या कुटुंबातील एक त्यांच्या मैत्रिणीच्या सह ते गोंदवल्यामध्ये आलेले आहेत। आई नमस्कार। श्रीराम। श्रीराम। वारीबद्दल थोडेसं त्यांनी अनुभव छान आहेत, सगळे सगळ्याला सांभाळून घेतात। रथ ढकलायला लागत होता, आता काही नाही, आता रथ छान आहे ना। पूर्वी ढकलायला लागत होतं, त्या ढकलत पहिल्या दुसऱ्या वारीत पडले होते पण गेले तशीच। सुरुवातीला वारीमध्ये असताना गोंदवलेकर महाराजांच्या वारीचा जो रथ आहे तो ढकलावा लागायचा। तो रथ ढकलत असताना हे पडल्या पण होत्या या मातोश्री, पण आता रथ ढकलावा लागत नाही। आता त्या वारीमध्ये ते इतक्या आनंदानं समाविष्ट होत आहेत आणि म्हणूनच गोंदवलेकर महाराजांच्या चरणी मी असाही उल्लेख करेन की बरोबर 101 वारी या मातोश्रीच्याकडून घडावी, एवढीच महाराजांच्या चरणी प्रार्थना। धन्यवाद।
आषाढी वारीच्या निमित्तानं ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करत आहेत आणि त्या वारीमध्ये सेवानिवृत्त पोलीस अधिकारी या वारीमध्ये वारकरी म्हणून प्रवास करतायत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. आपल्या समेत कुलकर्णी साहेब आहेत, आपल्या समेत पाटील साहेब आहेत, पाठक साहेब आहेत आणि त्याचबरोबर आमचे मित्र लंगडे साहेब पण या वारीमध्ये आहेत. कुलकर्णी साहेब नमस्कार. नमस्कार. वारीबद्दल वारीबद्दल काय बोलणं म्हणजे काय, गोंदवल्यातून सकाळी निघालेलो आहे. पंढरपूरला पोहोचायला 4 मुक्काम आहेत, 4 दिवस चालायचं आहे. पोलीस खात्यामध्ये बंदोबस्ताला असताना बंदोबस्त केलेला आहे, परंतु वारकरी म्हणून जायची पहिलीच वेळ आहे ही. याच दिंडीमध्ये जावं असं का वाटलं? नाही, आम्ही लहानपणापासून गोंदवल्याला येत असतो, त्यामुळं गोंदवलेकर महाराजांशी आमचं नातं फार जवळचं आहे. आमचं सातारमध्ये एक ग्रुप आहे, चैतन्य सदन नावाचं एक उपासना केंद्र आहे. तिथं आम्ही सगळे एकत्र आणि दरवर्षी आम्ही ह्या वारीमध्ये सामील होत असतोय. माझी पहिली वेळ असली तरी आमची टीम प्रत्येक वर्षी असते. आपल्या समेत पाटील साहेब पण आहेत, तेही सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आहेत. पाटील साहेब नमस्कार. नमस्कार. या वारीतलं कितवं वर्ष आपलं? आमचं हे 3रं वर्ष आहे. वारीमध्ये जो जीवनातला परमानंद म्हणतो तो या वारीमुळे मिळतो आणि जीवन आपलं सार्थकी लागल्याचा आनंद वाटतो. पाठक साहेब, आपण पण पोलीस मधून सेवानिवृत्त होऊन आज वारकरी आहात, आपला अनुभव सांगा जरा. या वारीत आल्यानंतर मला खूप आनंद झाला आणि गोंदवले महाराजांचे आम्ही निश्चिम भक्त असल्यामुळे या वारीत खूप म्हणजे आनंद झाला आणि उत्साह इतका उमेद राहिली, खूप आनंद वाटतो की अशीच वारी दरवर्षी खूप आनंद देत जावं ही विनंती आहे. जय श्रीराम. माझी ही 6वी-7वी वारी आहे. गुरुमाऊलीच्या सोबत पंढरीच्या वाटेनं जात असताना शरीराचं आणि मनाचं मिळालेला आनंद, स्वानंद हा खूप आगळा आणि वेगळा असतो. तो ज्यानं त्यानं उपभोगावा. नमस्कार सर्वांना, रामकृष्ण हरी. मी धर्माशंकर गमरे, माजी जिल्हा विकास अधिकारी सातारा. मी वारीमध्ये 15 वर्षे झालं सलग चालतोय. शारीरिक, मानसिक आणि वाचिक तपस्या म्हणजे हे वारी आहे. त्यामुळे तुम्हाला शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक सगळ्या प्रकारचा स्थैर्य आणि शांतीचा लाभ मिळतो. त्यामुळे तन मन धनानं सेवा करण्याची सारखी भावना जागृत होते. त्याप्रमाणे सेवेचा भाव वाढलेला आहे आणि रामस्मरणाची आवड निर्माण झालेली आहे. सर्वांना रामकृष्ण हरी. याच वारीमध्ये पुण्याच्या 2 भगिनी आहेत. ताई नमस्कार. कितवी वारी तुमची? पहिलीच वारी आहे. पहिलीच वारी आणि चप्पल पायामध्ये न घालता ते वारी करतायत. काही नाही, पहिल्यांदाच वारीत आलोय. बघूया काय काय अनुभव येत आहेत. महाराजांवरती श्रद्धा आहेच, वारी त्यांनी पूर्ण करून यावी हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना आहे. बोलवावं हीच इच्छा आहे. परत बोलवावं ही इच्छा आहे. गोंदवल्याला येतोच, महाराजांवरती एक श्रद्धा आहे. रामनामाने आयुष्यात काही परिणाम छान घडलेत. राम म्हणजे काय हळूहळू समजण्याचा प्रयत्न करतोय आणि नित्यनेमाने आम्ही पण रामनाम घेतो. छान वाटतंय, एक वेगळ्या आयुष्याला वळण मिळाल्यासारखं वाटतंय. माझं नाव मयुरी राकेश फासे. मी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पालखीच्या निमित्तानं मी सहभागी झालेले आहे आणि खूप छान वाटतंय. खूप आनंदी वातावरण आहे या ठिकाणी आणि आम्ही सर्व आयडियल मंडळ आणि आमचा ग्रुप सर्वजण आम्ही नेहमी दरवर्षी या ठिकाणी येतो पालखीला आणि पालखीच्या सोहळ्याचा आनंद घेतो. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. या पालखी सोहळ्यामध्ये वारकरी म्हणून आमच्या वडूजच्या सर्व भगिनी समाविष्ट झालेल्या आहेत. या वडूजमध्ये राम मंदिरामध्ये रामजप करतातच, पण दरवर्षी वारीमध्ये सहभागी होऊन गोंदवलेकर महाराजांच्या वारीमध्ये पंढरपूरपर्यंत जात असतात. आपण जाणून घेणार आहोत. आपल्या समेत आहेत भंडारे ताई आहेत. ताई नमस्कार. नमस्कार. वारीबद्दल आपण काय सांगाल? श्री महाराजांच्या, श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या वारीबरोबर चालताना एक अतिशय उत्साहाचं, आनंदाचं वातावरण आहे. आम्ही सर्व सख्या मिळून रामनामाचा जप करत या पायी वारीसाठी आम्ही प्रस्थान केलं आहे. या वर्षीचं आमचं 3रं वर्ष आहे. महाराजांची प्रेरणा आहे आणि सर्व माऊलींचे आशीर्वाद आहेत. त्यांच्या आशीर्वादानंच आम्ही ही पायी वारी चालतो आहे. वारी म्हणजे एक चैतन्याचा सोहळा आहे, एक आनंददायी उत्साहाचा असं एक
आपल्या पूर्ण महाराष्ट्राची ही एक घोषणावाह अशी परंपरा आहे आणि या परंपरेला जागण्यासाठी नवीन पिढीला आणखीन उत्साह देण्यासाठी आम्ही रामनामाच्या जोडीनंच ही वारी चालतो आहे आणि रामरायाची महाराजांची कृपा होईल आणि वरुण राजाची अशीच आपल्या सर्वांना कृपा होईल ही प्रार्थना करते. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा.